मकर राशी 21 ते 25 मोठी संधी तुमच्याकडे येत आहे. जे मिळेल ते अनपेक्षित असेल. मकर राशी 21 ते 26 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अचानक पण सकारात्मक घडण्याचे संकेत ब्रह्मांड देत आहे. सगळं काही शांत आणि नेहमीसारखं चालू असताना एक अशी घटना घडू शकते जी तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. मकर राशीच्या व्यक्तीने या काळात तुम्हाला मिळणारे लहान लहान संकेत साधे वाटतील, पण त्यामागे एक मोठी दैवी योजना कार्यरत आहे. एखादी अचानक आलेली संधी, एखाद्या व्यक्तीचा अनपेक्षित आगमन किंवा एखादे निर्णय, हे सगळं तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, तयार राहा, कारण तुमच्या आयुष्यात आता काहीतरी असं घडणार आहे जे तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जाईल. या आठवड्यात तुमच्या नशिबाची दिशा हळूहळू बदलताना दिसेल. आत्तापर्यंतचे अडथळे वाटत होते ते जे दूर होऊ लागतील. अनेक नवीन मार्ग तुमच्यासमोर उघडेल. हा काळ केवळ बदलांचा नाही, तर तुमच्या आयुष्यात मोठी सकारात्मक सुरुवात होण्याचा संकेत आहे. पुढे या आठवड्यात नेमकं काय घडणार आहे ते जाणून घ्या. मकर राशी, या आठवड्यात तुमचं शांत, संयमी आणि प्रॅक्टिकल स्वभाव तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. मकर राशीचे लोक आधी विचार करून मग पावले टाकतात आणि हाच गुण तुम्हाला या आठवड्यात इतरांपेक्षा पुढे नेईल. कामात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही नेहमीप्रमाणे सावध राहाल आणि हळूहळू स्थिरता निर्माण कराल. अनावश्यक खर्च टाळून तुम्ही बचतीवर भर द्याल, ज्याचा फायदा पुढच्या काळात नक्कीच होईल. नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्ही जरी भावना कमी व्यक्त करत असला तरी तुमचीच कृती तुमचं प्रेम दाखवेल. जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तींना तुमचा आधार आणि तीर्थ जाणवेल, ज्यामुळे नातं अधिक मजबूत बनेल. या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला एक महत्त्वाचा दैवी संकेत देत आहे. घाई करू नका, पण थांबूही नका. तुमची सातत्याने केलेली मेहनत आणि धैर्य आता योग्य दिशेने फळ देऊ लागेल. ह्या आठवड्यात तुमच्यासाठी फ्लॅशी बदलांचा नाही, पण हळूहळू आणि खात्रीशीर प्रगतीचा आहे, जिथे प्रत्येक छोटे पाऊल तुम्हाला मोठ्या यशाच्या जवळ येत आहे. मकर राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते फक्त योगायोग नाही, ते तुमच्या कर्म आणि नियतीचा मोठ्या खेळाचा भाग आहे. मकर राशीच्या व्यक्तीने तुम्ही नेहमी जबाबदाऱ्या पार पाडणारे, जमिनीवर पाय ठेवून चालणारे, पण आता ब्रह्मांड तुम्हाला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जात आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टींच्या हळूहळू बदलत आहेत. त्या खरं तर तुमच्या खोल परस्परकडे तुम्हाला ढकलत आहेत. कधी एखादं काम अचानक थांबणं, एखादी योजना फसवणं किंवा एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणं हे अपयश नसून ब्रह्मांड तुम्हाला योग्य मार्गावर वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या आठवड्यात तुम्हाला काही गोड अनुभव किंवा अंतर्मनातून येणारे संकेत जाणवू शकतात. जणू काही तुमचं मन कोणाला तरी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हेच ते दैवी संकेत आहेत जे तुम्हाला तुमच्या खऱ्या उद्देशाकडे नेत आहे. तुम्ही फक्त आयुष्य जगण्यासाठी नाही, तर काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी जन्माला आहात आणि आता त्या दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. त्या काळात तुम्ही जिंकलत स्वतःवर आणि तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवाल, तितकंच आयुष्य तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. काही गोष्टी गमावल्यासारखं वाटेल, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमचा खरं अस्तित्व आणि उद्दिष्ट शोधत आहात. हा आठवडा तुमच्यासाठी फक्त भविष्य सांगणार नाही, तर तुमचं आयुष्य एका वेगळ्या लेवलवर नेणारा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मकर राशी, या आठवड्यात तुमच्या भोवती एक वेगळीच ऊर्जा, एनर्जी आणि ओरा तयार करत आहे, जी लोकांना नकळत तुमच्याकडे आकर्षित करेल. तुम्ही काही विशेष करण्याचा प्रयत्न केला नाही तरी लोक तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील, तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. हे सगळं तुमच्या आत होत असलेल्या गुप्त एनर्जी शिफ्टमुळे आहे. मकर राशीचे लोक सहसा शांत आणि रिझल्ट असतात, पण या काळात तुमच्या एक मॅग्नेटिक पॉवर जागृत होईल, तर काही जण तुमच्याशी जुळण्याचा प्रयत्न करतील. हीच ब्रह्मांडाची योजना आहे, तुम्हाला तुमच्या खऱ्या व्हॅल्यूची जाणीव करून देण्याची. या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये एक वेगळी स्पष्टता येईल. तुम्हाला काय हवं आहे, कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत, हे सगळं अधिक स्पष्ट दिसू लागेल. त्यामुळे घेतलेले निर्णय खूप प्रभावी ठरतील. तुमच्यात ते कशी शक्ती आहे ती इतरांना दिसत नाही, पण योग्य वेळी ते स्वतःच प्रगट होईल. हा काळ तुमच्यासाठी स्वतःची किंमत ओळखण्याचा आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा आहे. तुम्ही जितकं स्वतःवर विश्वास ठेवाल, तितकंच ब्रह्मांड तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडेल. मकर राशी, या आठवड्यात तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक वाटचाल हळूहळू पण खात्रीशीर उंचीवर जाताना दिसेल. मकर राशीचा स्वभावच असा आहे की तुम्ही पटकन निर्णय घेण्यापेक्षा स्थिर आणि विचारपूर्वक पावले टाकता, आणि याच गुणांमुळे या काळात तुम्हाला इतरांपेक्षा जास्त फायदा होईल. आर्थिक बाबतीत तुम्ही केलेल्या जुन्या प्लॅनिंगचा आता परिणाम दिसू लागेल. पैशांचा योग्य वापर, बचतीवर लक्ष आणि अनावश्यक खर्च टाळण्याची सवय तुम्हाला स्थिरता देईल. एखादी नवीन कमाईची संधी किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही समोर येऊ शकतो, पण तुम्ही त्यातही सावधपणे निर्णय घ्याल आणि हाच तुमचा प्लस पॉईंट ठरेल.
व्यावसायिकदृष्ट्या कामाच्या ठिकाणी तुमचे डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी लक्षात येईल. वरिष्ठ किंवा सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी तरी मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ हळूहळू वाढ आणि मजबूत पाया तयार करण्याचा आहे. जिथे लगेच मोठा फायदा न दिसला तरी भविष्यात त्याचं मोठं फळ मिळेल. ब्रह्मांडाचा संकेत आहे. घाईने नाही पण सातत्याने केलेली प्रगती खऱ्या यशाकडे घेऊन जाते. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की स्लो प्रोग्रेस इज विल प्रोग्रेस आणि तुमच्यासाठी हीच पद्धत पुढे मोठे यश मिळवून देणार आहे. तुमची मेहनत वाया जाणार नाही, ती योग्य वेळी मोठ्या फळावर बदलणार आहे. मकर राशी या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अशा संधी येऊ शकतात याआधी कधीच मिळाल्या नव्हत्या. तुम्ही जर त्या ओळखल्या तर नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने वळू शकते. छोट्या गोष्टींना कमी लेखू नका, त्यातूनच मोठी सुरुवात होऊ शकते. मकर राशीच्या गोष्टी खूप दिवसापासून अडकल्या होत्या, त्यामध्ये आता गती ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. थोडा संयम आणि सातत्य ठेवलं तर सगळं हळूहळू सुरळीत होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल. तुम्ही जे करू शकता त्यावर विश्वास वाढेल. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवेल आणि मोठ्या निर्णयासाठी तयार करेल. मकर राशी काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात जे भविष्यात तुम्हाला मदत करतील आणि प्रत्येक भेट महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे लोकांशी जुळवून घ्या. त्या काळात तुमच्या मनात एक वेगळी शांतता येईल. जे तणावधनी जाणवत होते ते हळूहळू कमी होईल. ध्यान, प्रार्थना किंवा स्वतःसोबत वेळ घालवणं तुम्हाला अधिक मजबूत करेल. या आठवड्यात तुम्ही घेतलेले निर्णय खूप प्रभावी ठरतील. तुमचा प्रॅक्टिकल विचार तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने निर्णय घ्या. लहान लहान यश मिळत राहील आणि त्यातूनच मोठा यश निर्माण होईल. प्रत्येक छोटा विजय साजरा करा, कारण तोच तुमच्या मोठ्या यशाची पायरी आहे. तर मकर राशीच्या व्यक्तीने लक्षात ठेवा, या आठवड्यात मिळणारे प्रत्येक छोटे यश हे तुमच्या मोठ्या भविष्यवाणीची पायाभरणी आहे. घाई करू नका, कारण तुमचा मार्ग हळूहळू पण नक्की यश देणार आहे. ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा, साध ठेवा आणि तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि आपल्या मकर राशीच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.